तर शेतकरी मित्रांनो, कापूस लागवडीचा हंगाम हा सुरू झाला आहे. आपल्या काही शेतकरी मित्रांनी कपाशीची आधीच लागवड केली आहे आणि काही जण सध्या करत आहेत, तर काही जण अजूनही योग्य बियाण्याच्या शोधात आहेत. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि एकरी जास्त ॲव्हरेज देणाऱ्या कापसांच्या व्हरायटींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या यादीतील एखादे बियाणे तुम्हाला जास्त उत्पादन मिळवून देण्यास मदत करेल. सुरुवातीला माहिती पाहूयात तुलसी सीडच्या कबड्डी या व्हरायटीबद्दल. कबड्डी या व्हरायटीची लागवड ही विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात केली जाते, कारण ही व्हरायटी दुष्काळी आणि कमी पावसाच्या भागातही चांगल्या प्रकारे तग धरू शकते. या व्हरायटीचा कालावधी हा 160 ते 180 दिवसाचा असून या व्हरायटीची लागवड ही मध्यम ते भारी काळ्या जमिनीमध्ये केली जाते. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीमध्ये झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत लागणारी 5 पाकळी बोंडे. साधारणपणे एका झाडाला 60 ते 70 बोंडे लागतात, ज्यांचे सरासरी वजन हे 5 ते 6 ग्राम इतके असते. आपण जर या व्हरायटीचे उत्पादन पाहिले तर सरासरी 14 ते 16 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन मिळू शकते. दुसऱ्या नंबरवरती व्हरायटी आहे US 7067. ही व्हरायटी जास्त उत्पादन, किडींना प्रतिकार करण्यासाठी ओळखली जाते, त्यामुळे ही व्हरायटी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या व्हरायटीचा कालावधी हा 160 ते 170 दिवसांचा असून या व्हरायटीची लागवड ही मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीमध्ये केली जाते, तसेच कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी योग्य आहे. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीमध्ये लागणारी मोठी बोंडे, ज्यांचे सरासरी वजन हे 5 ते 5.5 ग्राम इतके असते. कमी पाण्यात किंवा पाण्याचा ताण बऱ्यापैकी ही व्हरायटी सहन करू शकते. या व्हरायटीचे आपण जर उत्पादन पाहिले तर सरासरी 12 ते 15 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन जाऊ शकते. तिसऱ्या नंबरवरती व्हरायटी आहे राशी स्विफ्ट 971. हे एक राशी सीडचे लोकप्रिय आणि जास्त उत्पादन देणारे कापूस बियाणे आहे, जे की 150 ते 160 दिवसामध्ये तयार होते. आणि या व्हरायटीच्या लागवडीसाठी मध्यम व हलकी काळी जमीन योग्य मानली जाते, तसेच कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी ही व्हरायटी योग्य आहे. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी कापसामधील व्हायरस, बोंडाळी तसेच रसशोषक किडींना चांगल्या प्रकारे विरोध करते. इतर वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीमध्ये मोठी बोंडे लागतात, ज्यांचे सरासरी वजन हे 5 ते 7 ग्राम इतके असते. आणि आपण जर या व्हरायटीची उत्पादन क्षमता पाहिली तर सरासरी 15 ते 20 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन जाऊ शकते. 4 नंबरवरती व्हरायटी आहे प्रभात सुपरकॉट. हे एक प्रभात सीडचे जास्त उत्पादन देणारे आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले कापूस बियाणे आहे, जे की 150 ते 160 दिवसाच्या कालावधीमध्ये तयार होते. आणि या बियाण्याची लागवड ही मध्यम व भारी काळ्या जमिनीमध्ये केली जाते. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी रसशोषक किडीसाठी तसेच लाल्या रोगाविरुद्ध अधिक प्रतिकारक मानली जाते. यामध्ये बोंडे चांगल्या प्रकारे उघडतात, त्यामुळे वेचणी करणे सोपे होते. तसेच एका बोंडाचे वजन हे सरासरी 5 ते 6 ग्राम इतके असते. आपण जर या व्हरायटीची उत्पादन क्षमता पाहिली तर 10 ते 12 क्विंटल प्रति एकर पर्यंत जाऊ शकते. तर 5व्या नंबरवरती आपण व्हरायटी पाहणार आहोत मोक्ष. ही आदित्य सीड्सची लोकप्रिय आणि दर्जेदार कापूस व्हरायटी आहे, जिचा कालावधी साधारणपणे 155 ते 160 दिवसाचा असून ही व्हरायटी हलक्या, मध्यम ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देते. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीमध्ये बोंडे मोठी असून त्यांचे सरासरी वजन हे 6 ते 6.5 ग्राम इतके असते. आणि या व्हरायटीचा कापूस हा वेचणीला सोपा आहे, रसशोषक किडींना सहनशील आणि गुलाबी बोंडाळीला प्रतिकार करण्याची चांगली क्षमता आहे. या व्हरायटीची उत्पादन क्षमता पाहिली तर ही व्हरायटी 14 ते 16 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन देऊ शकते. 6व्या नंबरवरती व्हरायटी आहे मैको सीड्सची बाउन्सर. बाउन्सर ही व्हरायटी अतिशय लोकप्रिय आणि भारी जमिनीसाठी उत्तम मानली जाणारी कापसाची व्हरायटी आहे, जिचा कालावधी हा साधारणपणे 160 दिवस आहे. ही व्हरायटी मध्यम ते उशिरा येणाऱ्या व्हरायटींपैकी एक मानली जाते. प्रामुख्याने ही व्हरायटी काळ्या कसदार जमिनीसाठी योग्य मानली जाते. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीमध्ये झाडाला समान मध्यम ते मोठे बोंडे लागतात, ज्यांचे सरासरी वजन हे 5 ते 6 ग्राम असते. बोंडे चांगले उघडतात, त्यामुळे वेचणी करणे सोपे होते. पीक हे शेवटपर्यंत हिरवे राहते आणि या व्हरायटीमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही. आपण जर या व्हरायटीचे उत्पादन पाहिले तर 12 ते 15 क्विंटल प्रति एकर पर्यंत जाऊ शकते. आणि शेवटची व्हरायटी आहे बायोसीड 6001. बायोसीड 6001 ही व्हरायटी भरघोस उत्पादन, उत्तम बोंड धारणा आणि किडींना सहनशील असण्यासाठी प्रामुख्याने ओळखली जाते. आणि या व्हरायटीचा कालावधी हा 150 ते 160 दिवसांचा असून ही व्हरायटी कमी ते मध्यम कालावधीमध्ये तयार होते. या व्हरायटीची लागवड ही हलकी
मध्यम आणि भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीसाठी केली जाते. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीमध्ये बोंडे मोठे आणि वजनदार असतात, ज्यांचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम भरते. या व्हरायटीमध्ये स्थानिक हवामानाशी आणि मातीशी सहज जुळून घेण्याची क्षमता चांगल्या प्रकारे आहे. आपण जर या व्हरायटीचे उत्पादन पाहिले तर सरासरी 12 ते 18 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन जाऊ शकते. आणि शेवटचे म्हणजे कोणत्याही व्हरायटीचे उत्पादन हे पूर्णपणे पीक व्यवस्थापन, हवामान व जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षित ते उत्पादन तुम्हाला मिळू शकते. आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.